हाय हाय फ्रेंड्स. आज आपण मेटाबॉलिझम बद्दल जाणून घेणार आहोत. Metabolism is the set of life-sustaining chemical reactions in organism that enable the conversion of nutrients into energy and the building blocks necessary for growth, reproduction, and maintenance of cellular structure. शरीराच्या सर्वात महत्वाच्या प्रक्रियांमध्ये पैकी एक म्हणजे मेटाबॉलिझम. हे एक जैव रासायनिक प्रक्रियांचे जटिल जाळे आहे, ज्यामुळे शरीरात ऊर्जा निर्माण होते आणि विविध क्रियांचा समन्वय साधला जातो. Metabolism is broadly categorized into two complementary process, catabolism and anabolism. दोन प्रकारामध्ये हे विभागले जाते. एक म्हणजे anabolism आणि दुसरं म्हणजे catabolism. Catabolism refers to the breakdown of complex molecules into simplex one, releasing energy in the process. This energy is stored in the form of adenosine tryptophan, the primary energy currency of cells. For example, during cellular respiration, glucose, a simple sugar, is broken down into carbon dioxide and water, releasing energy that is captured as ATP. कॅटेबॉलिझम म्हणजे काय? ज्यामध्ये मोठे अणू तुटून छोटे अणू तयार होतात. या प्रक्रियेमध्ये शरीराला ऊर्जा मिळते, ज्यामुळे शरीराच्या विविध क्रियांचा, उदाहरणार्थ श्वसन, पचन, स्नायूंची हालचाल यांचा समन्वय साधला जातो. उदाहरणार्थ कार्बोहायड्रेट्स, प्रथिने आणि फॅट्स यांचे तुटून ग्लुकोज, अमिनो ऍसिड्स आणि फॅटी ऍसिड्स मध्ये रूपांतर होते. आणि दुसरं आहे anabolism. Anabolism, in contrast, involves the synthesis of complex molecules from simple ones, a process that consumes energy. Anabolism is responsible for the growth and repair of tissues, the production of enzymes, hormones, and other essential molecules. For instance, the synthesis of protein from amino acid is an anabolic process. These proteins play a critical role in nearby energy biological process, including acting as enzymes to catalyze reactions, as structural components of cells, and as signaling molecules in various physiological pathways. ॲनाबॉलिझम ही अशी प्रक्रिया आहे ज्याच्यामध्ये छोटे अणू एकत्र येऊन मोठ्या आणि जटिल अणूंमध्ये रूपांतरित होतात. जे सगळं आपण खातो, जेवण खातो, त्याचं इतर गोष्टींमध्ये अमायनो ऍसिड्स, प्रथिन, कार्बोहायड्रेट्स मध्ये रूपांतर होणं. उदाहरणार्थ प्रथिने, स्नायूंचे निर्माण, चरबी साठवणूक व इतर टिश्यू तयार होणे. या प्रक्रियेमुळे शरीराची वाढ होते, नवीन पेशी निर्माण होतात आणि शरीरामध्ये दुरुस्तीचे काम सुरू होते. In summary, metabolism is essential for sustaining life, providing the energy and materials necessary for growth, repair, and normal physiological function. It is a highly regulated process ensuring that the body can efficiently adapt to varying energy demands and maintain overall health and well-being. मेटाबॉलिझमची गती ही व्यक्तिपरत्वे बदलते. काही व्यक्तींचा मेटाबॉलिझम जलद असतो, ज्यामुळे त्यांचे शरीर अधिक ऊर्जा खर्च करते आणि ते जलद वजन कमी करू शकतात. तर काही व्यक्तींचा मेटाबॉलिझम मंद असतो, ज्यामुळे त्यांना वजन कमी करण्यात अडचणी येतात. मेटाबॉलिझम अनेक इतर घटकांवर परिणाम करतात. उदाहरणार्थ वय, लिंग, अनुवंशिकता, शारीरिक सक्रियता, आहाराचे प्रकार आणि ताणतणाव. उदाहरणार्थ, वय वाढल्यावर मेटाबॉलिझमची गती कमी होते, कारण पेशींची क्रिया मंदावते. तसेच पुरुषांचे मेटाबॉलिझम सामान्यतः स्त्रियांच्या तुलनेत जलद असते, कारण त्यांच्यात स्नायूंचे प्रमाण अधिक असते. व्यायामाने मेटाबॉलिझम वाढतो, कारण व्यायामाने शरीरातील पेशी सक्रिय होतात, ज्यामुळे अधिक ऊर्जा खर्च होते. या उलट ताणतणावामुळे मेटाबॉलिझम मंदावतो,
कारण ताणामुळे शरीरात कॉर्टिझोल नावाचे हार्मोन निर्माण होते, जे मेटाबॉलिझमवर विपरीत परिणाम करतो. मेटाबॉलिझम हा आपल्या आरोग्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. जर मेटाबॉलिझम व्यवस्थित नसेल, तर त्याचे परिणाम शरीरावर दीर्घकालीन होऊ शकतात. उदाहरणार्थ वजन वाढणे, थकवा जाणवणे, डायबिटीज होणे, हृदयरोग यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. म्हणून संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि ताणतणावाचे व्यवस्थापन हे मेटाबॉलिझम चांगले ठेवण्यासाठी आवश्यक आहे. अशा प्रकारे मेटाबॉलिझम आपल्या शरीराच्या सर्वांगीण कार्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. त्याची काळजी घेणे म्हणजेच आपल्या आरोग्याची काळजी घेणे. थँक यू.